राज्याभिषेकाला अवघे 3 महिने राहिले होते. बहलोल खान विजापुरी सरदार उत्तरेकडे प्रचंड धुमाकूळ घालत होता, देवस्थाने फोडत होता. त्यामुळे पिसाळलेल्या या जनावराचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना एक पत्र लिहायला घेतलं. राव सरनोबत, तो धर्मद्वेष्टा बहलोल बहुतच बळबळ करीत. त्यास धरावे अथवा मारावे. शक्यतो मारावेच, कोणतीही दया माया न दाखवता. शक्यतो मारावेच. महाराजांच्या आदेश बरहुकूम प्रतापरावांनी त्या बहलोल खानाला आडवा तिडवा लोळवला. फक्त त्यांची एक मोठी चूक झाली. शरण आलेल्याला मरण देऊ नये म्हणून या दिलदार मराठ्यानं त्या जनावराला जिवंत सोडलं. आणि तत्क्षणी रायगडावरून प्रतापरावांसाठी महाराजांचं अजून एक पत्र निघालं. प्रतापराव, त्या खानाशी सल्ला काय निमित्त केला? हुकुम होता की बहलोल खानास धरावा अथवा मारावा, तरी तुम्ही त्या झरी सपास सोडलात न ठेचता. खानाच्या तरवारीने कापली गेलेली रयत तुम्हास कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. सरनोबत आहात आता तरी सरनोबतासारखे वागा आणि लिहा. याच जबाबदार तुम्ही राव. तिसता क्षणी त्या जनावरास करतीस मिळवा, खानास करतीस मिळवल्या विना आम्हास रायगडी तोंड टाकू नका. राजांचे हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळीत चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे 6 सरदार घेऊन बहलोल खानाच्या दिशेनं निघाले. समरात सात हिताऱ्यातून उल्कापात, कडकडकडे उन्हात दामिनी पात. रंगा सम डोळे रोखुनी, दोधारी समशेर परतुनी. उरी धग धगता राज खलिता, हातावर प्राण घेऊनी. सैन्य समुद्रा व्याया है, अगस्ती दौडले सात. शब्द झेलण्या राजांचा शरसात निघाले. बहलोलाची खोड मोडण्या, राज्याभिषेकी विघ्न तोडण्या. प्रताप जे कुडतोजी घुसले, विसा पिळोजी विठ्ठल भिडले. सिद्धी विठोजी ती बोलाडले. उन्हात दामी पात.